देवाची नावडी स्वधर्माते जोडी देवाची आवडी स्वधर्माते जोडी देवाची आवडी स्वधर्माते जोडी संसाराची गोडी तुझी आहे देवाची आवडी आवडी धाव धाव रे दयाळा सच्चिदानंदा विश्वमंगळा तुझ्या कृपेचा सोहळा दाखवे मज सोडवे अधर्म हातीचा स्वाधीन करे धर्माच्या जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही ज्ञान प्रकाश बुद्धीसे भक्ती उल्हास अंतरासे यमदमडाग देहासे शुद्ध भावया माझे वैखरी वसावे धर्मकीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी मी तो अज्ञानी जडजे वक्तृत्वाचे नेणे सोय माझ्या अंतरीचा भाव कळो सगळा जरी विषय अत्यंत गहन पूर्णवादे केला सुगम तरी सद्गुरु कृपेण बुद्धी कुंठे आता एवढेची वरदान द्यावेची सेवका लागोन जेणे हा जनता जनार्दन तोषे लगा आता श्रोत्यांची विनवणी करी तसे डोळी ठेवोनी चरणी मी बालक तुम्हाला गोनी सांभाळावे आता द्यावेची अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोनी सावधान भावे देवा जय जय काय करूया राजाधिराज रामचंद्र महाराज की जय नमः पार्वती पते हर महादेव बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारमेकर महाराज सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज सर्व उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विभूतीच्या लेपे शरीर अवधे शुभ्र विलसे विभूतीच्या लेपे शरीर अवधे शुभ्र विलसे स्मशानी जो राहे कटे सव्याघ्रांबर दिसे कटे सव्याघ्रांबर दिसे स्वभावे निर्वाणी सुरवरमुनी ज्यासी जपती असा शंभू द्यावो सकल अमुचे अर्थपुरती नमः पार्वती हा श्रावण मास हा थोडासा ऋतूचा इथे थोडासा फरक आहे थोडासा उशिरा पाऊस सुरू होत असल्यामुळे आमच्याकडे श्रावण मास म्हणजे फार अत्यंत भरपूर पाऊस हिरवगार असं वातावरण झालेलं असतं पण या श्रावण मासामध्ये हा श्रवण योग असल्या कारणानं श्रावण मासात काहीतरी श्रवण करावं चांगलं करावं सतकडे जाणारं श्रवण करावं सद्गुरुनाथ महाराज त्याच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे रंजकता त्याच्यात रंजकता असेलच मी अनेक अशी ज्येष्ठ गुरूंची संकीर्तन ऐकलेली आहेत 10 दिवस 20 दिवस शंकराचार्यांचं आख्यान आद्य शंकराचार्यांचं म्हणजे पूर्व रंगात सूत्रश्लोक उत्तर रंगात शंकराचार्यांचं आख्यान 2 आठवडे ऐकलं 21 दिवसाचं मी ऐकलं कीर्तन अत्यंत ज्येष्ठ असे बुवा
पण निरूपणात कुठेच विनोद नाही. सद्गुरुनाथ महाराज अवघड आहे, तसे गुवाही अवघड आहे, तसा श्रोताही अवघड आहे. रंजकता आम्हाला लागत असते थोडीशी. रंजकतेकरता इतर सर्व वृत्त आहेत ती असायला पाहिजे, पण रंजकता किती असावी? आटे में नमक जितना कुंडली वरदा. नमक मध्ये आटा असेल तर पंचायत होते. म्हणून अशा पद्धतीचं प्रतिपादन समजा आपल्याला जरी कंटाळा आला काही हरकत नाही, पण या गादीच्या परंपरेला, ती गादी ज्यांची आहे त्यांचाही जयजयकार करू. सद्गुरुनाथ आबा महाराज की, सद्गुरुनाथ दत्तात्रय स्वामी महाराज की. त्या गादीला, त्या परंपरेला अनुसरून मी शक्यतो असा प्रयत्न करतो की बाकी त्याच्यात मुख्य निरूपणाचा विषय आला पाहिजे. आणि प्रभू रामचंद्रांच्या इथे मूर्ती आहे. पुढे असता सगुणमूर्ती, पुढे असता सगुणमूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादोनी उच्छेदती, तेची पडत मूर्ख. सद्गुरुनाथ महाराज. काय समर्थांचं म्हणणं आहे? सगुण उभी आहे मूर्ती, मूर्ती पुढे सगुण उभी आहे, आणि त्या सगुण मूर्ती पुढे जे निर्गुण कथा करीत. का हो तुमचा देव कसा आहे? तुम्ही एवढं गोपालकृष्णाचे भक्त आहात, तुमचा देव कसा आहे सांगाल का? त्याचं स्वरूप सांगाल का? आम्हाला जरा सांगाल का? असं म्हटल्यानंतर बोबडी वळते, चाचर शब्द सुचत नाही. पण काय असतं, थोडाफार वेदांत ऐकलेला असतो, शिकलेला नसतो, ऐकलेला असतो. मग तो आमचा परमात्मा ज्योतिष स्वरूप आहे. कुंडली गौरदा आत्मस्वरूप आहे, ज्योतिष स्वरूप वगैरे वगैरे अशा पद्धतीची पोकळ निरर्थक बडबड लोक करतात. असं असू शकतं का? मग तो ज्योतिष स्वरूप आहे, तुमच्या वाट्याला काय येत नाही. पुन्हा प्रारब्ध. कुंडली गौरदा. ही वेदांती जी मंडळी असतात ना, त्यांच्या तोंडात प्रारब्ध हा विषय फार मोठा असतो. ती मंडळी असंही म्हणतात, ओ काकुस्थ पुरुष पूर्ण असा जो राम आहे त्याला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही असं म्हणणारे शहाणे लोक या जगात आहेत. आणि त्यांच्या काव्याचं वाचन करणारे गायक सुद्धा याच देशात आहेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे गदिमांनी फार छान काव्य असलं तरी ते दिसावयास चांगलं असलं तरी असावयास अत्यंत वाईट आहे. कुंडली गौरदा. काकुस्थ पुरुष पूर्ण असा असलेला प्रभू राम, त्याला प्रारब्ध आडवं यावं, त्याला प्रारब्ध आडवं यावं. नाही नाही. वसंचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, क्रियामान, हे सगळे अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावर बडबड करणं हा प्रारब्ध नाहीये. प्रारब्धापेक्षा देव मोठा आहे की देवापेक्षा प्रारब्ध मोठं आहे? वेदांतांनी काय केलं, या सगुणापुढे हे निर्गुणाचं कीर्तन केल्यामुळे त्यांनी सगुण देवतेला बाजूला ठेवला आणि त्याच्यासमोर हा प्रारब्ध मोठा केला. त्याच्यासमोर प्रारब्ध मोठं केलं असं होऊ शकतं का? अरे जे सगुण उपासना करतात त्यांच्या, हे बघा प्रारब्ध याचा अर्थ खोट्या अशातला भाग नाही, पण प्रारब्धाचा भाग किती? दैवम चैवात्र पंचमम. पंचमांश, त्याच्यापेक्षा जास्त नाही. एक पंचम, त्याच्यापेक्षा जास्त भाग नाही. पण आम्हाला काय माहितीये का, आम्हाला निवृत्तीवादाची सवय या जीवनात लागल्यामुळे आम्ही प्रवृत्तीकडे जाता जाता आम्ही निवृत्तीकडे वळलो. एक भिकारी बसला, झाडाखाली. झाडाखाली काय ऊन भरपूर, जाणाऱ्या येणाऱ्याकडे भाई भगवान के नाम पे दे. मग कुणी त्याला 1 रुपया देतो, कुणी त्याला 5 रुपये देतो. असं भिक्षा मागतं, भीक मागत. परत
भीक मागता, भिक्षा नाही, भीक मागता मागता. झालं असं की आमचा एक विद्वान, आमच्या इथला विद्वान म्हणजे पुण्याचा, बरं, कुंडली गवर्धा, तो जात होता तिथून. त्यांनी विचारलं, काय रे इतका सशक्त आहे, धडधाकट आहे आणि भीक मागतो, तुला काय लाज भीक वाटत? आजच्या काळचा तो भिकारी, जुन्या काळचे भिकारी बिचारे काही बोलत नसत. आजच्या काळचा भिकारी तो म्हणला, हे बाबा द्यायचं तर ते नंतर जा पुढे. अरे रागव नको. त्याचं लक्षात आलं की उगाच आपण याला बोललो. अरे बाबा रागव नको, मी तुला म्हणतो चांगला धड हाती पायी धड दाखवत आहे, कशाला मागत बसलाय, कशाला मागतो? भिकारी म्हणतो, मग काय करू? अरे म्हटलं 4 कामं कर, 4 कामं कर. असं म्हटल्यानंतर भिकारी म्हणतो, 4 कामं समजा केली तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर काय मिळेल? म्हटलं, 4 कामं केली तर 4 पैसे मिळतील, असं म्हणायची पद्धत आहे. 4 पैसे मिळतील. 4 पैसे म्हणजे काही शब्द आमच्या असतात तोंडात. 1760 कामं केली मी सकाळपासून, याचा अर्थ असा की भरपूर केली. कुंडली गवर्धा, अरे तशी 4 कामं केली, 4 पैसे मिळतील. हा भिकारी म्हणतो, ठीक आहे, काय काय समजा 4 कामं केली, तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4 पैसे मिळाले देखील, मग काय? अरे म्हटलं, इथे बसणार नाही झाडाखाली, एखादा स्वतःचा काहीतरी छोटा प्लॉट पण घेशील, एखादा छोटा प्लॉट पण घेशील. बर, मग काय होईल? परत 4 कामं करावे लागतील. नुसतं प्लॉट घेऊन चालेल का? त्याच्यात घर बांधायला नको, अजून 4 कामं करावी लागतील, अजून 4 पैसे मिळतील. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक प्लॉट घेतला, त्या पैशाचा पुन्हा काम केलं, पुन्हा एक घर बांधलं, पुन्हा एक घर बांधलं. झालं का? नाही. अरे नुसतं घर बांधून त्या घरामध्ये 4 वस्तू नको, पंखा पाहिजे, लाईट पाहिजे, अमुक पाहिजे, टीव्ही पाहिजे, व्हीसीडी पाहिजे, सगळं पाहिजे आजच्या काळाप्रमाणे. त्यासाठी परत 4 कामं करावी लागतील. सद्गुरुनाथ अहो म्हटले, महाराज ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा 4 सगळ्या वस्तू आल्या घरी, पुढे काय होईल? आणि लग्न झाले का? नाही. अरे म्हटलं, एवढं चांगलं घर बीर म्हटल्यानंतर कोणीतरी मुलीचा बाप म्हणेल, बाबा माझी मुलगी तुला देतो, संसार थाटशील. संसार केल्यानंतर थांबलं का? नाही नाही नाही, संसार केल्यानंतर कसं थांबेल? अजून 4 कामं करावी लागतील ना बाबा, संसार चालवायचा म्हटल्यानंतर. अजून 4 कामं करशील, बायको उत्तम स्वयंपाक करेल, 4 घास खाशील आणि घराच्या सावलीत मस्त पैकी बसून राहशील, पडून राहशील. भिकारी म्हणतो, आता वेगळं मी काय करतो? सद्गुरुनाथ महाराज, आता वेगळं काय करतो? तेच करतोय ना, आताही सावलीत छान बसलोय, हवा येते, पण हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादोनी उच्छेदिती तेची पडत मूर. हे सर्व कशाला करायचं? हे जे सगुणवादी आहेत ना आणि हे निर्गुणवादी आहेत ना, यांच्यात फार मोठा प्रॉब्लेम असा आहे की सगुणाकरता काहीच लागत नाही, देवही लागत नाही त्याला. क्षमा करा, निर्गुणवाद्यासाठी देवही लागत नाही, आसनही लागत नाही त्याला आसनही लागत नाही, त्याला ध्यान लागत नाही. सावयव काय म्हणतो आम्ही? देव कसा आहे? सावयव, निश्चित. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद. ज्याला हजारो हात आहेत, हजारो डोळे आहेत, हजारो कान आहेत, अशी काही कल्पना नाही, असं काही ध्यान नाही, अथक ध्यान करावंच लागत नाही. बरं, काही मागितलं तर मिळेल याची खात्री त्यांचे गुरुही देऊ शकत नाही. कुंडली गवर्धा, सांगा बरं, हे गुरु जे मार्गदर्शन करतात की ऐसा करो, सब जगह परमेश्वरी चिंतन करो, हल्ली तर सत्संगाचे मेळे लागतात, त्याच्यासाठी फीस भरावी लागते, त्यासाठी त्यांचे भक्त अकाउंट नंबर देतात. ते अकाउंट नंबर मिळाल्यानंतर मी सगळे हे प्रयोग करून झालेलो आहे. एक अभ्यास म्हणून ते टोकन नंबर ते बँकेमध्ये भरायचं, ते टोकन घेऊन त्या सत्संगाला जायचं, ते सत्संगात जाऊन बसायचं, महाराज येतात, जय जयकार करायचा
आणि तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर महाराजांना विचारतात. त्या पैसा एकच प्रश्न, जसं आमच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विचारायला आमदाराला पैसे दिल्याशिवाय तो प्रश्नच विचारत नाही. कुंडली गवरदा बिहार फुलगांव जाने वाले रास्ते में, बीच रास्ते में बहुत सारी गिट्टी पड़ी है, वो गिट्टी कब हटेगी हा प्रश्न आमदाराला विधानसभेत जर विचारायचा असेल तर आमदार विचारत नाही. तुम्ही त्याला पैसे दिले तर तो प्रश्न विचारेल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सोडवेल, अशी या देशाची अवस्था आहे. मी काल गेलो होतो त्या भागात, फुलगाव भागामध्ये सगळे रस्ते खराब. फुलबाग ना, फुलबाग सगळा रस्ता खराब, टोटल खड्डे तर आहेत. रस्त्यात खड्डे आहेत का, खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही. आणि नुसतं नाही, रस्त्याच्या मधोमध गिट्टी टाकलेली आहे. म्हणजे कामाचं टेंडर बहुतेक गेलंय, गिट्टी पडली रस्त्यामध्ये. बाकी ड्रायव्हिंगचं काही विचारूच नका. कुंडली गवरदा भयंकर आहे, भयंकर. गाडी चालवणं म्हणजे ग्वालियरमध्ये हत्यार चालवणं या क्रियापदासारखं गाडी चालवणं हे वापरतात. हत्यार चालवणं. मला सांगायचं तात्पर्य, गमतीचा भाग जरी आपण सोडला, व्यंगात्मक भाग सोडला तरी निर्गुण वाद्यामध्ये ही सोय नाहीये. नेमकं जीवनात नेमकं हवं का नाही, नेमकं हवं का नाही. म्हणून मी काल सांगितल्याप्रमाणे की त्या पूर्ण परमेश्वराच्या अस्तित्वाचं काही आम्हाला काही फारसं, त्याच्या अंशात्मक गुणांची उपासना करायची. सगुणोपासनेमध्ये उपासनेला दृढ चाल. अंशात्मक आमच्या जीवनाला काय आवश्यक आहे त्याची उपासना. सद्गुरूची उपासना देतात त्या पद्धतीची उपासना असते. पण आमच्यावरती तो संस्कार केला गेला सोपं म्हणून. काही नाही, काही करावं लागत नाही. कुठेही बसा, कसाही जप करा. म्हणून उपासना सुद्धा महाराज उपासना त्या उपासना, तू एखाद्या देवतेचं चिंतन कर आणि तो देव तुला प्रसन्न होऊन स्वप्न दृष्टांताद्वारे किंवा कशाच्या द्वारे तरी तुला तो मंत्र देईल, अशी सांगण्याची पद्धत पडली. असं होतं का कधी? असं होत नाही. म्हणून काही अशा पद्धती, काही पारंपरिक पद्धती, परंपरेच्या काही पद्धती रूढ झाल्या. परंपरेच्या पद्धती. समजा दत्ताचं पीठ असेल, महाराजांची दत्ताची उपासना असेल, तर येणाऱ्या साधकाला, येणाऱ्या उपासकाला, अनुग्रहिताला दत्ताचीच उपासना. कुंडली गवरदा त्याला म्हटलीये परंपरा, ट्रेडिशन. त्यांच्या गुरुंनी त्यांना काय सांगितलं की दत्ताचीच उपासना करत राहा. मग त्यांच्या गुरुंची उपासना तोच शिष्यांना पुढे देतो. याच्यात सुद्धा फार गोष्टी असतात. उपासना देण्याकरता हा अधिकार जो आहे, हा अधिकार परमेश्वरानं प्रदान करावा लागतो. पण हल्ली झालंय काय, सत्संगामध्ये उपासना देतात. हे जे उपासना देतात ना, यांनी स्वयं होऊन गुरु पण धारण केलेलं आहे. कुंडली गवरदा हे अत्यंत घातक असतं. म्हणून मी सांगितलं ना, अशा अनेक सत्संग, आता नावं घेत नाही, एकच प्रश्न विचारायचा. तसं मी सांगितलं, आमदार खासदार सगळे पैसे घेतल्याशिवाय प्रश्न विचारत नाही. वास्तविक लोकांचे प्रश्न विचारण्याकरता लोकांनी त्यांना नियुक्त केलंय तिथे, पण ते विचारत नाही प्रश्न. तुम्ही फार पाठपुरावा आणि फार करा. आमच्या दालबाजारचा यार खूप ट्रॅफिक वाढलेलं आहे, फार पंचायत होते, खूप पंचायत होते जाण्या येण्याला. सगळ्या व्यापारी गाडी लावतात, सर्वसामान्यांना जाणं येणं. रविवारचं रात्री ठीक आहे, रविवारी रात्री निकाल थोडंसं बाहेर फिरायला गेलो. 9 वाजता दाल बाजारमध्ये सुईपटक सन्नाटा. कुंडली गवरदा इथून तिथपर्यंत कोणी नाही, रविवार असल्यामुळे. एरवी बघा आपण, मग जरा विचारा, जरा तुम्ही असेंब्लीत प्रश्न विचारा. तुमचा आमदार पैसे घेतल्याशिवाय प्रश्न विचारणारच नाही.
कोणी कोणत्याही पक्षाचा असो, आजचा काळच तसा आहे. मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी थोडस विषयांतर होण्याचा भास होईल तुम्हाला. मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी आईनं 16 सोमवार केले. व्यंग कविता आहे. मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी आईनं 16 सोमवार केले, बापानं 17 शनिवार गेले. मुलाला घेऊन दोघं शाळेत गेले. मुलाला घेऊन दोघं शाळेत गेले. प्रिन्सिपॉल खिशाकडे पाहत हसला. प्रिन्सिपॉल खिशाकडे पाहत हसला. नोटा देताच पोरगा वर्गात बसला. नोटा देताच पोरगा वर्गात बसला. बापाला पोराची गरज आहे, आईला पोराची गरज आहे, पोराला शिक्षणाची गरज आहे, पण शाळेला पैशाची गरज आहे. आईला पोराची गरज आहे, बापाला पोराची गरज आहे, पोराला शिक्षणाची गरज आहे, शाळेला पैशाची गरज आहे, गरजेला पैशाची तहान आहे. आणि तरी सुद्धा माझा भारत देश महान. सद्गुरुनाथ महाराज. याचा अर्थ मला सांगायचा आहे की यांच्यावर थोडे कोरडे सोडले पाहिजे. म्हणून निश्चित काहीतरी देवाकडे मागायचंय. ती परंपरेनं देवाला अधिकार तो प्रदान करावा लागतो. त्याच्याशिवाय उपासना देता येत नाही. तुम्ही अनुग्रह घेतला, पण अनुग्रह घेतला म्हणजे कोणाकडून घेतला? मूळ गुरुकडून घेतला की स्वयं होऊन ज्यांनी गुरुपण धारण केलंय अशा व्यक्तीकडून घेतला? हे जर तुमच्या लक्षात आलं की केलेली उपासना का फलप्रद होत नाही, कारण ज्यांनी स्वयं होऊन गुरुपण धारण केला आहे तो शिष्यांच्या उपासनेची जबाबदारी घेतच नाही. तोही घेत नाही. तो घेत नसल्यामुळे देव कसा घेईल? पण ज्याला देवानं दिलेला अधिकार आहे त्या शिष्याचं निर्वाह करण्याची जबाबदारी त्या गुरुवर नसून त्या उपासनेचा निर्वाह करण्याची जबाबदारी देवावर येते. गोपाल कृष्ण भगवान की. फार महत्वाचा आहे सिद्धांत, फार महत्वाचा सिद्धांत. स्वयं होऊन गुरुपण धारण करणारे खूप आहेत. 11,000 रुपये म्हणायचे. एक प्रश्न विचारणारा संधी मिळते, बाबा पैसा हो गया, पैसा ऐसा हो रहा है, मैं क्या करूं? बहुत दिनों से आपने समोसा खाया क्या? समोसा आप ऐसे करो, राजवाड़े के पास जाओ, वहां समोसा खाओ, काम हो जाएगा, कृपा शुरू हो जाएगी. पुंडलिक वरदा. अरे वाह, समोसा खाल्ल्याने कृपा मिळते. हा उपासना शास्त्रातला आजच्या काळातला नवीन शोध आहे. आणि किती लोक येतात? या अनेक मूर्खांपैकी मी पण एक मूर्ख. 11,000 रुपये देऊन मी हा मूर्खपणा याकरता पत्करला की असं आहे, साखर गोड आहे का आपण खाऊन बघावी. मी पण एक प्रश्न विचारला त्यांना आणि त्याचं जे उत्तर दिलं मी, त्याच्या साधकांनी मला, त्याच्या उत्तरामुळे माझी महाराजांची अर्धा तासाची नंतर भेट झाली. पुंडलिक वरदा ते सर्व सांगत नाही मी. म्हणजे असं फसवेपणा चाललेला या जगामध्ये. दुकान लगी है हर एक की. हा धंदा झालेला आहे. हा धंदा झालेला आहे. हे सर्व करण्यापेक्षा त्या सगुण मूर्ती पुढे त्या मूर्तीच्या, त्या देवाच्या परत जाण्यासाठी सद्गुरूंच्या चरणारविंदावर आपण नतमस्तक होऊन त्याच्या समोर बसावं आणि अनुग्रह घ्यावा. आणि तो अनुग्रह, तो मंत्र तो करावा. किती साधं, सोपं, सुलभ, फुकट. आजच्या काळात फार महत्वाचं आहे फुकट. पुंडलिक वरदा. पण याच्यात आम्हाला मजा येत नाही. याच्यात मजा येत नाही. म्हणता यार, काहीतरी पैसे खर्च केल्याशिवाय आपण काहीतरी विकत घेतली असा भावच आमच्यामध्ये निर्माण होत नाही. आमच्या गोंदवल्याला म्हणतात, काही नाही, काही करू नका, एक दिवस राहा, 2 वेळेस मस्त जेवा. सकाळी 8 वाजता 5:30 ला पहिला चहा घ्या, 8 ला दुसरा चहा घ्या, 8 ला दुसरा चहा घ्या, नाश्ता करा, रोज नाश्ता.
12:30ला जेवायला बस, संध्याकाळी परत 4 वाजता चहा घ्या, 8:30ला परत जेवायला बस, छान खोलीत राहा, काही करू नका, काही करू नका, फक्त एक माळ जपा. कुंडलिक वरदान. होतं का? घडतं का? घडतं का? सहल म्हणून जाणारे मी शेकडो बघितले, तुम्ही किती बघितलेत मला माहित नाही. मी शेकडो, मी 15-15 दिवस सेवेला जातो. सहल, अरे फार छान आहे रे महाराजांचे, ते फार छान आहे. त्याच्याकरता आलास का तू? छान आहे म्हणून आलास का? नाही, त्याच्याकरता नाही आलास. कशाकरता आलास? उपासना करता आला. मग ती घडतीये का? ती घडतीये का? म्हणून पुण्य ते गाठी पडेना होत ना. कशाला सांगायच्या ओव्या दासबोधाचे, ते पडत नाही काही. तिथे जातो आम्ही, लोकांना दाखवण्याकरता आहे का? हे सर्व लोकांना दाखवण्याकरता आहे का? हातामध्ये माळा घेतात, काही आता काही जण बाहेरच घालतात माळा. माळा घालून जसं ते फोटो आयडी असतो, तो आयडी जसा ठेवावा लागतो तसा आयडी, त्यांच्या आयडी मध्ये माळ बाहेर घालून ठेवतात. उपासना शास्त्र सांगितलंय माळ कोणाला दिसू नये, सद्गुरुनाथ म्हणून द्या. ते गोमुखीत का घालतात? की आपण काय करतोय याचा आपल्यालाच अहंकार होतो, इतरांचं जाऊ दे, आपल्यालाच वाटतं की नाही 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 नाही, अरे हातामध्ये माळ. अगदी कीर्तनाला येऊन बसले तरी चालेल. मग तुम्ही कीर्तन ऐकायला आले का जप करायला आले? नाही नाही, ते जप करायला सांगितलंय आम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम 1, श्रीराम जय राम जय जय राम 2, श्रीराम जय राम जय जय राम 3, 4, 5, 108. मग पुन्हा 8. 100 काय संख्या? 8 अष्टधा काय आहे? मग मेरुमणी काय आहे? त्याला ओलांडायचं का नाही? मेरुमणी पर्यंत जाऊन मग परत माळका फिरवायची. हे सर्व शास्त्र. बरोबर. श्रीराम जय राम जय जय राम 1. नंतर काय होतं? पडले वळण इंद्रिया सकळा, इतकी सवय होऊन जाते. श्रीराम जय राम जय जय, एक खान 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 पुढे 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 जातं. जसं पेट्रोल भरतो गाडीमध्ये, ते कसं आकडे पडत जातात ना, इतकं भरभर भरभर माळ ओढली जाते आमच्याकडून. विचार आणि आचाराचा समन्वय राहत नाही. मंत्र म्हणजे, नाम म्हणजे विचार आणि आचार, त्याच्याकरता स्मरणी दिलेली आहे. मग त्याचा आणि त्याचा समन्वय राहिला का? समन्वयच नाही. बरोबर 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 माळ ओढली जाते. त्या उपासनेचं काहीतरी, त्याला म्हटलंय तासीर. काय शब्द आहे? सुंदर शब्द आहे, उर्दू शब्द आहे तासीर. अगर तासीर है तेरी इबादत में, अगर तासीर है तेरी इबादत में, तो एक मीनार हिला के दिखा. उर्दू शायर फार सुंदरी आहे, अत्यंत सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये उपासने संबंधी आग्रह आहे. तुमच्या मनात याचं का सारखं उर्दू शायर का म्हणतात? ते संत वचनातून, गुरुवचनातून कळतं ना, 1-2 काव्यातून कळतं. शेरोशायर तो म्हणतो, अगर तासीर, तासीर म्हणजे प्रभाव, त्याचा प्रभाव आहे का? अगर तासीर है तेरी इबादत में, तो एक मीनार हिला के दिखा, वरना एक जाम उठा और पूरी मस्जिद को हिलता देख. सद्गुरुनाथ महाराज की जाम उठा. आता हे जाम उठा म्हटल्यानंतर तुम्ही भलतीकडे जाऊ नका, लक्षात घ्या. बरं, श्रोत्यांकरता सूचना. जाम म्हटल्यानंतर तुम्हाला तो जाम वाटेल, चेअर्स वाला, तो जाम नाही. अगर तासीर है इबादत में, तो एक मीनार हिला के दिखा, वरना एक जाम उठा और पूरी मस्जिद को हिलता दे. अरे एवढी ताकद आहे त्या सगुण उपासनेमध्ये. निर्गुणाच्या काय नादी लागतात? लोकांना दाखवण्याकरता कशाला जप करताय? अरे
सगळी ताकद तिथे आहे. तुम्हाला त्या उपासनेतून एक गोष्ट ठेवायची, अनुसंधान ठेवायचंय तुमच्या दैवताचं. दैवत, बरं मी देवता म्हणत नाहीये, दैवत माझं, मी सापेक्ष दैवत आहे. सर्वांसापेक्ष देवता असेल. ते आम्ही ते दामबाजारला राहतो, रामनवमीला आम्ही आबा महाराजांच्या मंदिरात जातो. ते देवता आहे. नाही, त्या आबा महाराजांचा राम आहे ना, ते माझं दैवत आहे. व्यक्तिगत माझ्यासाठी आहे. जे माझं आहे ना ते सर्व त्याला सांगायचं. उपासनेद्वारे काय सांगायचं? सगळा भक्ती. देवा मला रामा हे पाहिजे, पण त्या रामाचा आणि माझा व्यक्तिगत संबंध आहे. ते माझं इष्ट दैवत आहे. व्यक्ती सापेक्ष दैवत असत. अनुसंधान आहे का? पण आम्हाला लोक हातामध्ये ते माळा लोकांना दाखवायची फार सवय. इतके त्या माळा दाखवतात आणि माळा असतानाच बाथरूमला जातात. कुंडली गवरदा स्नानासाठी स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर खूप वेळा बाथरूम मध्येच माळा असतात. काय यांचा परमार्थ पोहोचलाय हो बाथरूम पर्यंत. ज्या उपासनेवर, ज्या माळेवर उपासना करते बाथरूम मध्ये नेण्यासारखं असतं का? ती गळ्यात घालायची का? कुठे ठेवायची? कुठे ठेवायची ती माळ? म्हणून अनुसंधान होते. अनुसंधान ते सांगितलंय. हो तुम्हाला सांगतो, हातामध्ये ती स्मरणी आहे. ती स्मरणी सुद्धा सकाळी जप करताना मुखाजवळ धरायला सांगितलेलं आहे. दुपारी जर तुमचा माध्यान्ह जप असेल तर हृदयाजवळ धरायला सांगितलंय का? श्रीराम जय एक. आणि अजून एक उपासनेमधली गंमत तुम्हाला सांगतो. अनुसंधान काय? पहिल्या मण्यावर बघा, प्रत्येक जण आपापल्या उपासनेचा इंडेक्स तपासून बघा. पहिल्या मण्यावर जो भाव आहे तो 108व्या मण्यापर्यंत कंटिन्यू राहिला पाहिजे. बघा, जर राहिला ना, भांडी घासायला येतो तुमच्याकडे. सद्गुरुनाथ महाराज भांडी घासायला येतो. मला सांगायचं फक्त, अहो 7व्या 8व्या मण्यापर्यंत भावच राहत नाही. मला सांगा, देव आहे, माझा राम आहे, श्रीराम जयराम 2 3 4 5 7व्याला जात तो भाव राहत नाही, दुसराच भाव येतो. त्या सर्व मण्यावर तो भाव ठेवणं जरा अनुसंधान. तो देवाकडे तर अनुसंधान आहे. माझा देव कसा आहे, कुठे कसा असेल आता, हा अनुसंधान नाही. तुम्ही स्मरणी आणि तुम्ही आहे ना, मग ते स्मरणी समजू नका. तो प्रत्यक्ष देव आहे समजा. राहतो का भाव? बघा, तुम्ही बघा, 108 म्हणा म्हणजे तो संत पण नाही, त्याच्यापेक्षा वरच्या त्रिपुटी संपली द्यायची. पण अनुसंधान थोडं सुंदर अभंग आहे. उडाली पक्षी गेली अंतराळी. उडाली पक्षी गेली अंतराळी. चित्त पिला जवळी, चित्त पिला जवळी ठेवोनी या. तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. उडाली पक्षी गेली अंतराळी. चित्त पिला जवळी ठेवोनी या. तैसे माझे मन राहू दे.
सखीशी गोष्टी करी दुडीवरी दुडी सखीशी गोष्टी करी दुडीवरी दुडी सखीशी गोष्टी करी लक्ष दुडीवरी ठेवानिया लक्ष दुडीवरी ठेवानिया तैसे माझे मना राहुदे ईश्वरी धेनुच रेवणी वत्सरा हे घरी धेनुच रेवणी धेनुच रेवणी वत्सरा हे घरी चित्तवत्सा ठेवनिया धेनुच रेवणी वत्सरा हे घरी गाय चरायला जाते रानामध्ये आणि कोणासाठी चरते हो त्या वासरासाठी चरते ते तुम्हाला कळत नाही ते गवळ्यांना कळतं ते तुम्हाला कळत नाही ते मला कळत नाही ते गवळ्यांना कळतं तुम्हाला माहितीये का ते जेव्हा गायी परत येतात तेव्हा आधी वासरांना सोडतात आणि वासरांना बघितल्या बरोबर त्या गायीला पाना फुटतो मला नेहमी आश्चर्य वाटतं एवढ्या शेकडो गायी असतात वासरू बरोबर त्याच्या गायीजवळ कसं जातं मला फार मोठा प्रश्न कारण आमच्या चेहऱ्यामध्ये फरक आहे प्रमोद संतासारखा अय्यर दिसत नाही अय्यर सारखा उपेंद्र दिसत नाही सगळ्यांचे चेहरे देवाला प्रत्येकाला वेगळं वेगळंपणे केलंय पण गाय सगळ्या सारख्याच दिसतात हो सगळ्या गायी सारख्याच दिसतात मग ही वासरं नेमकं त्या गायीजवळ तिची आई तिच्याजवळ कसं जातं गायीला अनुसंधान आहे ही चारा मी खाते माझ्या वासरा करता दुधा करता मी चारा खाते हे गायीचं अनुसंधान आहे आणि वासराचं अनुसंधान कधी एकदा गाय भेटते अनुसंधान आहे बघा हे एकाने अनुसंधान ठेवलं तर चालत नाही दोघांना ठेवावं लागतं सगुण उपासनेमध्ये ही गंमत आहे की दोघे अनुसंधान ठेवतात दोघे अनुसंधान तुम्ही ठेवायची गरज नाही निर्गुणामध्ये हे ठेवायची गरज नाही अनुसंधानाचा विषयच नाही कारण अनुसंधानासाठी एक डेस्टिनेशन असावं लागतं एक गंतव्य असावं लागतं ते गंतव्यच नाही देव पूजित भक्त पूजिती भगवंता भगवंत पूजिती आपल्या भक्ता हे फक्त अनुसंधानात आहे हे फक्त सगुण उपासनेत आहे ते वासरू बरोबर शोधत गायीजवळ आहे तुम्हाला सांगतो मला कधी पटलं मी हे सर्व स्वतः करून बघतो एकदा काय झालं आमच्या आमची छोटी कन्या आहे भावना तिच्या शाळेमध्ये तो व्हॅन येते स्कूल व्हॅन येते त्या दिवशी त्याला सुट्टी होती म्हटलं साहेब तुम्ही आता आहात ना घरी कारण मी सारखा बाहेर असल्यामुळे तो मला प्रश्न केला तुम्ही घरी आहात ना म्हटलं हो मी आहे मग एक काम करा म्हटलं सकाळी तिला शाळेत सोडा आणि संध्याकाळी दुपारी घेऊन या उद्या मी येणार नाही ठीक आहे म्हटलं काय मी सकाळी कधीतरी छान वाटतं सोडायला गेलो शाळेत सोडलं तिला आणि ती माझी छोटी म्हणाली बाबा अगदी चौथीत होती ती म्हटली बाबा इथे गेट जवळच थांबा ती अगदी शाळेसारखी सांगतात मुलं बरं बापाला इथेच थांबा मी इथेच येते
पण काय असं त्यांच्या शाळेजवळ ज्या व्हॅन्स लागतात बरोबर की बरोबर त्या व्हॅन मध्ये जाऊन बसतात. ते काका असतात व्हॅन मध्ये जाऊन बसतात. हे काय होतं, गर्दी खूप असते त्यामुळे मग म्हटले बाबा इथे उभे राहा. म्हणजे ठीक आहे मी इथेच थांबेन. जा बघा गेली. 12:20ला शाळा सुटली की तिथेच उभा होता. एवढी गर्दी प्रचंड. ते व्हॅनवाल्यांची गर्दी, आई बाप सगळे थांबलेले, सगळे आई बाप, त्याच्यामध्ये मी एक. शाळा सुटली, सगळी मुलं सगळी बाहेर आली, शांत सुटली. मुलं मुली सगळे लहान, आता 4थी आणि 5th to 10th असं आहे. काय ते दुपारचं आहे, ते सकाळचं आहे. 4थी पर्यंत सगळी लहान 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 मुलं. मी माझी मुलगी कुठे म्हणून पाहायला लागलो, पण त्या युनिफॉर्मिटीमुळे, युनिफॉर्मिटी याचा अर्थ गणवेशामुळे, युनिफॉर्मिटी हे तत्वचिंतन आहे बरं. सगळ्यांनी एकसारखंच असं आमच्याकडे नाहीये. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये सर्वांना एकसारखीच उपासना असं नाही, इतर धर्मामध्ये ते आहे. सद्गुरुनाथ महाराज त्याच पद्धतीनं तुम्ही तुमची उपासना करायची, त्याच वेळेत करायची, तिथेच करायची. केली तर ठीक, नाही तर तुम्ही काफिर. एकच धर्म, एकच धर्मग्रंथ, एकच देव, एकच उपासना पद्धती. याला रिजिडिटी म्हटलंय, याला काठिण्य म्हटलेलं आहे. इतर धर्मामध्ये हे काठिण्य आहे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवदेवता, किती 33 कोटी. 33 म्हणजे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या प्रकार. 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसु, द्यावा, पृथ्वी, जनयन, देव एका, असे 33 प्रकार. हे आम्हाला थोडस काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य असल्यामुळे पंचायत आहे. कुंडली गवरदा. इतर धर्मामध्ये रिजिडिटी आहे, कारण युनिफॉर्मिटी आहे. जिथे युनिफॉर्मिटी असते, तुम्ही शब्दांकडचं लक्ष द्या, युनिफॉर्मिटी जिथे असते तिथे रिजिडिटी आल्याशिवाय राहत नाही. एक सारखं सर्व असल्यानंतर त्याच्यात काठिण्य येईल. आणि झालं सगळेजण गणवेशामध्ये. मी पाहायला लागलो, पाहता घाबरलो. पण सगळ्या त्या फ्रॉक मधले येणाऱ्या मुली आहे ना, त्या सगळ्या मुली माझ्याच आहेत असं मला वाटायला लागलं. सद्गुरुनाथ महाराज, मी एकदम गडबडलो. म्हटलं तिथे गडबड झाली, आता आपल्या मुलीला शोधायची कशी. आणि त्यात अजून एक गंमत अशी असते, मुलगा आणि मुलगी हा सुद्धा थोडासा भाग असतो. ज्यांना मुलगी नाही, ज्यांना कन्या नाही, ते थोडेसे वृक्ष असतात. कुंडली, हे मी अभ्यासाने सांगतो ना, हे व्यक्तिगत कोणाचं सांगत नाही, मी अभ्यासाने सांगतोय. ज्यांना फक्त मुलं आहेत, मुली नाहीत, ते जरा थोडेसे कोरडे असतात, वृक्ष असतात. हो, मला मुलगी झाल्यापासून डोळ्यात पाणीच येतं. सद्गुरुनाथ महाराज, काय माहिती, एक प्रेम वेगळं आहे. कन्याबद्दलचं प्रेम वेगळं आहे. ज्याला मुलगी असते ना, त्याला ते सगळे पुढे जबाबदारी असते. तो थोडासा जमिनीवर चालतो. ज्यांना नुसती मुलं आहेत ना, त्या 6 इंचवर असतात, वृक्ष असतात. हे अभ्यासाने मांडलेलं मत आहे, एकदम ऍट रॅन्डम नाही. मी एकदम पाहायला लागलो, माझे डोळे असे भरून आले. म्हटलं यार मुलगी गेली कुठे. सगळ्या मुली सारख्या दिसायला लागल्या, सगळ्या सारख्या दिसायला. तेवढ्यात माझी मुलगी आली आणि असं हलवले, बाबा. अरे म्हटलं, अगं म्हटलं तू दिसलीच नाही. बाबा मी तुम्हाला पाहिलं. अनुसंधान. सद्गुरुनाथ महाराज, माझं होतं पण मला गोंधळ झाला, पण तिनं बरोबर मला शोधून काढलं. धेन उचरेवनी वत्सर आहे घरी, चित्त वत्सावरी ठेवून या गवळी ते ओळखतात. म्हणून गाय आली की बरोबर वासरांना सोडतात. वासरू गेला की ती पान्हा, तिला पान्हा फुटतो, थोडासा तिला पाजतात आणि बाकी सब दुकानदारी. सद्गुरुनाथ महाराज, दुकानदारीसाठी भावनेचा उत्तम उपयोग हे गवळी करतात, 1 नंबर. दुसरे राजकारणी करतात. राजकारणावर मला त्याच्यामुळे राग आहे. ते त्यांच्या बापाला बाप म्हणते, पण आपल्या बापाला चाचा, मोसी, काही नाते लावतात. आपल्याला लगेच लक्षात येतं. धेन उचरेवनी वत्सर आहे घरी, चित्त वत्सावरी ठेवून या, तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. दुडीवरी दुडी, सखीशी गोष्टी करी. हल्ली पाहायला मिळत नाही आम्हाला.
कारण घरोघरी नळ आले. तेव्हा एक काळ होता, सखू जायची नदीवरती, स्वतः स्नान करायची, तिथेच कपडे धुवायची, तिथेच कपडे धुवायची, सगळे कपडे हंडा भरायची, कळशी भरायची, वाट बघायची, इतर सर्व सुना त्यांचं, मग सगळ्यांशी गप्पा करत करत संत सखू घरी यायची. आपण माहिती सखूचं आख्यान ऐकलं ना. पण काय होतं, दुडीवरील दुडी, इथे कळशी, इथे कळशी, त्या कळशीवर एक कळशी भरलेली, पण एकटी नाही, 3, 4, 5 जणी, 6 जणी एकत्र येतात गप्पा करत 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 करत. त्यांच्या गप्पा इतक्या सुखदुःखाच्या गप्पा चाललेल्या असतात, पण सुखदुःखाच्या गप्पा चालल्या असतात. दुडीवरी दुडी, पाणी भरलेलं असतं, पण एक थेंब पडतो ना पाण्यातून का, लक्ष दुडीवरी ठेवून या. महाराज म्हणतात, अरे कामाची तर प्रत्येकाच्या डोक्यावर कळशा आहे, काम तर आहेतच, प्रत्येकाच्या मागे काम आहे, पण हे काम करत असताना दुडीवरी दुडी सखीशी गोष्टी करी. अरे तुमच्या डोक्यावर काम आहे त्याचा अर्थ एक दुसऱ्याशी बोलू नये असं काय आहे का? काम तर चालूच राहतात, काम तर संपणार नाहीत. पाणी सांडूही द्यायचं नाही, पण पाणी सांडत असताना एकाग्रता लक्षात घ्या. एकाग्रता सगुण उपासनेसाठी आवश्यक नाही. सद्गुरुनाथ महाराज तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही प्रापंचिक आहेत ना, कॉन्सन्ट्रेशनची अजिबात गरज नाही, एकाग्रतेची अजिबात गरज नाही. क्षणभरासाठी एकाग्रता काल मला आवडली एकाग्रता. ती सगळं ते रामधून झाली, सगळ्यात मोठ्याने गजर झाला आणि क्षणभरच पाहिजे. कुंडली गवरदा, ती क्षणभराची शांती फार महत्वाची असते. ती क्षणभर शांती फार शक्ती देत असते, एकाग्रतेची गरज नाही. दुडीवरी दुडी सखीशी गोष्टी करी, म्हणजे तुम्ही प्रपंचात जगत असताना आपले जे अभ्यंतरातले सुखदुःखातले त्यांच्याशी गप्पा करता करता तुमच्या कामाचे डोंगर डोक्यावर ठेवून काम करा. पण काम करत असताना तुसडेपणाने, नाही नाही मी कामात आहे, मला अजिबात वेळ नाही, असं तुसडेपणा दाखवू. प्रेमाने राहा, पण लक्ष दुडीवरी ठेवून या. त्या प्रापंचिक त्या स्त्रीला कसं जमतो, हे कसं जमतं तिला? तिला प्रपंचही जमतो, म्हणजे पाणी भरणंही जमतो, पण ते पाणी सांडणं न सांडणं हा परमार्थही जमतो. कुंडली गवरदा, हे कसं जमतो? प्रपंच परमार्थ दोन्ही कसा एकत्र जमतो? तैसे माझे मन राहू दे ईश्वरी. देवा असं माझं अनुसंधान राहू दे, माझं तुझ्याकडे आहेच, पण तू सुद्धा माझ्याकडे जर लक्ष दिलं तर किती आनंद येईल की नाही, किती मजा येईल. देवा मी तर तुझी उपासना केल्याशिवाय एक क्षण राहत नाही. नाही समजा उपासना करू शकलो, निदान डोळ्याने तुला पाहतो, अरे तुला रूपासक्ती पाहतो, ही सुद्धा उपासना आहे. तूच सांगितलंय मला रूपासक्ती ही सुद्धा तुझी उपासना आहे. तुझं नाव घेणं ही उपासना आहे, कीर्तन करणं ही उपासना आहे, कीर्तन ऐकणं ही उपासना आहे. सद्गुरुनाथ देवा हा एकटा उपासना असं नाही, मी पण उपासना करतो. बैठक टाकतो, आमचे काका रोज येतात, सकाळी संध्याकाळी 5 वाजता येतात. 5 वाजता येतात, कोणी किती वाजता येईल, 5 वाजता येऊन बैठक टाकतात, निमूटपणे काही न बोलता. ती सुद्धा उपासनेचाच भाग आहे. ती देवाची सेवा आहे, ती उपासना आहे. मी केलं असा भाव आणायचा नाही, ती उपासना. मी टाकली बैठक असं त्यांच्या तोंडून कधी महिनाभरात येईल का बघा. तुला सांगितलं तुम्ही कशाला इतकं, हे आमचं कामच आहे. हे उपासना, या उपासना सगळ्यात सुंदर उपासना. प्रसाद, देव प्रसाद दिल्याशिवाय राहत, असा प्रसाद कोणाला मिळाला म्हणून सांगितलंय मोठी सुंदर गोष्ट. तज्जलानीत शांत उपासित, हे त्याचं स्वरूप ओळख. तज्जलानीत त्याचं स्वरूप कसं आहे, हे स्वरूप ओळख. आणि शांत उपासित, शांतपणे तुझी उपासना आहे, त्याचं स्वरूप ओळख. फार मोठा आहे, सगुण आहे. तू जसा आहे ना तसा तो आहे. तू सांगितलेलं तो ऐकणार आहे, तो निर्गुण नाही आहे, 6 अवयव आहे, पाहणार आहे, त्याच्याकडे पहा. म्हणून आरती असते, म्हणून आरती करावी. आरती कशाला? देवाला पाहण्याकरता. आरतीची ज्योत, माझ्या डोळ्यांची ज्योत,
आरतीची ज्योत, माझ्या डोळ्यांची ज्योत आणि परमेश्वराच्या डोळ्यांची ज्योत एक झाली पाहिजे, ती मजा आहे. ती एक झाली पाहिजे, त्याच्याकरता आरती आहे. पण नेमक्या आरतीच्या वेळेला डोळे मिटले तर एकदा मिटणारच आहे. सद्गुरुनाथ महाराज आरती करताना डोळे उघडून का पाहायचं? त्या तिन्ही ज्योती एक होतात का? ही त्रिपुटी समजते का? मी, ती ज्योत आणि तो परमेश्वराचे डोळे एक झालं पाहिजे, त्याच्याकरता आरती आहे. म्हणून आर्तता आहे त्याच्यामध्ये. ज्या आरतीमध्ये आर्तता नाही ती आरती काय उपयोगाची? म्हणून मला ते आवडत नाही. काही म्हणतात काही लोक आरती जड करू नका, हलकी करा. गेली उपासना. सद्गुरुनाथ महाराज गेली उपासना, गेली पुण्य गेलं. गुणात्मक पुण्य जे जोडलं होतं ना, तुझ्या बोलण्यामुळे तुझ्या विचारानं गेलं पुण्य. श्रेय तुला प्राप्त नाही होऊ शकत. एवढं सगळं देवासमोर उभा आहे, तुला काही सांगावं लागतं काय? तुला हे पाहिजे, तो दिलं समजल्याशिवाय तो देतो काय? तुला काय पाहिजे हे तुलाच माहित नाही. तुला काय पाहिजे हे त्याला माहिती आहे. हे तू जाण आणि तज्जला आणि शांत उपास तू उपासना कर. तुला काय तर तो दे. तू मागू पण नको तरी. सकाळ देव भावना, देवा मला दे, पण काय दे? तुझ्या पाहिल्याकरता काय, तुझ्यासाठी चांगलं काय हे तिला. आई म्हणते ना, हे काय आहे? हे सांजा आहे. हे आई चांगलं नाही येत आहे, आणि चवीला जाऊ दे, पण तुला चांगलं आहे. मी सांगते ना, मी सांगते म्हणून खा. सद्गुरुनाथ महाराज आई जसं खाऊ घालते ना, आई म्हणते की नाही, अरे खा, तुझ्या शरीराकरता चांगले, मी सांगते खा. आणि तुला चांगली चव लागावी म्हणून फोडणी टाकली त्याच्यात, खाऊन मग एक चमचा खा. आणि आवडला तर मागितलं तरी देणार नाही, पण खा. ही प्रेमाने सांगते की नाही, अरे मला काय पाहिजे ना, माझी आई जसं देते ना तसं तो देव द्यायला बसलेला आहे. हे तू जाण. भक्ता हे तू जाण. उपासका हे तू जाण. तज्जलानीत हे त्याचं स्वरूप आहे. तज्जलानीत शांत उपासी. हे सर्व जाणून शांत उपासना कर. बस दुसरं काही करू नको. देव तुझ्या हातावर दिल्याशिवाय राहणार नाही. शोधत येईल तो. असं कोण आला बघूया. आख्यान बघूया. कुठं सुद्धा आख्यान पूर्व पद्यामध्ये पारनेरकर महाराज देवाची आवडी आवडी ना